हरिओम. राजा जनक आणि सर्वज्ञानी श्री अष्टावक्र यांचा ज्ञानसंवाद. अष्टावक्र गीता, अध्याय 18, श्लोक 67. सजैती अर्थ संन्यासी पूर्ण स्वर सविग्रह अकृत्रिमो अनवंचिन्ने समाधीरस्य वर्तते. अनुवाद: जो पूर्णानंद स्वरूप आहे, ज्याची समाधी सहजरित्या व निरंतर अबाधितपणे स्थिर आहे, त्याच संन्याशाला विजयश्री प्राप्त होते. विवेचन: संन्यास प्रारंभ आहे तर समाधी शेवट आहे. ज्या प्रकारे शिक्षण प्राप्तीच्या हेतूने विद्यार्थी शाळेत प्रवेश करतो, तेव्हा त्यास शाळेची शिस्त व नियम यांचे पालन करावे लागते. योग्य पोशाख, नियमितपणे एकाच वेळेला पोहोचणे, नियमित वाचन व अभ्यास यांचे पालन करणे, त्याचप्रमाणे विशेष प्रकारचा पोशाख घालावा लागतो. याच पद्धतीप्रमाणे आध्यात्मिक क्षेत्रात सुद्धा आत्मज्ञान प्राप्तीची इच्छा असणाऱ्या व्यक्तीच्या विविध विधिवत शिक्षणासाठी संन्यास ही सुरुवात आहे व शेवट आहे समाधी. या समाधी अवस्थेत आत्मज्ञान प्राप्त केलेल्या साधू पुरुष सहज समाधी अवस्थेत पूर्ण आनंद प्राप्त करून पूर्णानंद स्वरूप होऊन जातो. संन्यासी अवस्थेत त्याला वेगळ्या स्वरूपाचे नियम, संयम व अनुशासन याचे पालन करावे लागले, पण आत्मज्ञान प्राप्ती झाल्यावर त्याची आवश्यकता राहत नाही. बाह्य नियम हे शरीर व मन यांना नियंत्रित करण्यासाठी आवश्यक आहे, पण ज्ञानप्राप्तीनंतर शरीर व मन हे आपोआप नियंत्रित होतात. त्यांना सक्तीने व जबरदस्तीने नियंत्रित करावे लागत नाही. समाधी अवस्थेत तो सदैव आपल्या आत्मस्वरूपात रममान होऊन परमानंदाचे एकरूप होतो. हीच संन्यासाची अकृत्रिम सहज समाधी असते. काही हठयोगी श्वास रोखून धरण्याची सवय आत्मसात करतात व त्यामुळे जमिनीच्या आत किंवा बाहेर ते श्वास रोखून अनेक दिवस राहू शकतात. पण या शारीरिक क्रियेचा आत्म्याशी संबंध नसल्यामुळे ही समाधी केवळ कृत्रिम समाधी आहे. अशी कृत्रिम समाधी तर केवळ देखावा आणि प्रदर्शन करण्यासाठीची वस्तू आहे. त्याचा आत्मज्ञानाशी काही संबंध नाही. म्हणून अष्टावक्र स्वामी म्हणतात की जो सहज समाधीद्वारे निरंतरपणे पूर्णानंद स्वरूपात एकरूप होतो, त्या संन्याशानेच विजय प्राप्त केला आहे व हीच त्याची शेवटची तसेच श्रेष्ठ कमाई असते. प्रयत्न करून कृत्रिम समाधी लावणे हे एक प्रकारची धोका देणे आहे. ज्ञानी आपल्या ज्ञानशक्तीच्या बळावर सहज समाधी प्राप्त करतो. अध्याय 18, श्लोक 68. बहुनात्र किमुक्तेन ज्ञाततत्वे महाशयः भोगमोक्ष निराकांक्षी सदा सर्वत्र निरसः. अनुवाद: येथे अजून जास्त सांगण्यात काय प्रयोजन आहे. तत्वज्ञानी महापुरुष तर भोग व मोक्ष या दोन्हींच्या आकांक्षेतून मुक्त व सदैव सर्वत्र विरागी वृत्तीने जगत असतो. विवेचन: महामुनिश्रेष्ठ अष्टावक्र स्वामी आपले प्रतिपादन अधिक स्पष्ट करण्यासाठी सांगतात की ज्या व्यक्तीला तत्वाचा बोध झाला आहे, त्याला सर्व काही मिळाले असते व म्हणून त्याला भोगाचीच काय पण मोक्षाची सुद्धा किंवा इच्छा नसते. त्याला कोणत्याही बाबतीत कधीही स्वारस्य नसते.
अशा स्थितीत त्याच्या सर्व इच्छा, कामना, वासना, राग, विराग सर्व काही लुप्त होते. चित्तात एकही विराग वा विकृती उरत नाही व पूर्ण शांत चित्तामुळे तो आत्मतत्वात विलीन होतो. ज्या आत्मतत्वापासून प्रारंभ झाला त्याच आत्मतत्वात शेवट होतो. जीवनचक्राचा हाच प्रारंभ व हाच शेवट असतो. हीच पूर्णावस्था असते. ज्या प्रकारे मानसिक सृष्टीचा आरंभ व शेवट ह्या आत्मतत्वात आहे, त्याच प्रकारे भौतिक सृष्टीचा आरंभ व शेवट सुद्धा ह्याच आत्मतत्वात आहे. दोन्ही प्रकारच्या क्रियांचा हाच आधार आहे. ज्या अहंकारामुळे सर्वत्र भिन्नतेचा, वेगळेपणाचा अनुभव येत होता, त्या अहंकाराचे विसर्जन होऊन सर्वत्र एकतत्वाचा अनुभव येणे हीच परमश्रेष्ठ उपलब्धी व प्राप्ती आहे व तीच अद्वैताची अवस्था आहे. अध्याय 18 श्लोक 69. महदादी जगतद्वैतम नाममात्र विजृंभितम विहाय शुद्ध बोधस्य किम कृतम अवशिष्यते. अनुवाद: महातत्व वगैरे जे द्वैत जग आहे ते केवळ नावालाच वेगळे आहे. त्याचा त्याग केल्यानंतर सुद्धा शुद्ध बोध प्राप्ती झालेल्याचे कोणते कार्य शिल्लक राहते? कोणतेही कार्य शिल्लक राहत नाही. विवेचन: ह्या संपूर्ण जगात जी विविधता दिसून येते ती सर्व रंग, रूप, गुण यामुळे आहे व त्यामुळेच भ्रम निर्माण होऊन भिन्नतेचा भास होतो. या भिन्नतेमागील आपली अज्ञानाची जाणीव आपल्याला नसते, म्हणून आपल्याला जग द्वैती स्वरूपात दिसते. आत्मा व शरीर, जीवात्मा व परमात्मा हे वेगवेगळे वाटतात. त्यांच्यात द्वैत आहे असे वाटते. एकच चैतन्य ब्रह्म वेगवेगळ्या क्रियारूपात प्रकट होते व त्या रूपांना महत, अहंकार, तन्मात्रा, पंचमहाभूत अशी नावे आहेत. ही भिन्नता केवळ नाममात्रातच आहे, अन्यथा ही सर्व एकाच ब्रह्माची रूपे आहेत. त्यांना वेगवेगळी नावे दिल्यामुळे भिन्नतेचा भास होतो, अन्यथा ते वेगवेगळे नाहीत. बाहेरून भिन्न भिन्न दिसून आणि भासून ही अंतर्यामी ते संयुक्त व एकच आहेत, अभिन्न आहेत. या भ्रांतीमुळे किंवा अज्ञानामुळे वेगवेगळी कर्मे करावी लागतात व ह्या अज्ञानाचा नाश करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची साधना, उपासना, योग, भक्ती, ध्यानधारणा वगैरे कर्मे करावी लागतात. पण अष्टावक्र स्वामी म्हणतात की ज्याला आत्मबोध झाला, ज्याने त्या परमतत्वाला ओळखले, त्याचे ते द्वैत स्वरूप जग नाहीसे होते. असा ज्ञानी अद्वैत आत्मरूपात विलीन होतो. अहंकार व वासनेमुळे संसारात जेवढे संबंध निर्माण झाले होते, जेवढा साठा संग्रह केला होता, अधिकार व व्यक्तिगत हक्काचे दावे केले होते, ते सर्व खोटे सिद्ध झाल्याने सुटून जातात. त्यानंतर करण्यासाठी ज्ञानी माणसाला कोणतेच कार्य बाकी उरत नाही. ज्ञानी काही मिळवत नाही व काही सोडत सुद्धा नाही. फक्त अज्ञान व भ्रम तेवढा सुटतो व सत्याचे ज्ञान तेवढे प्राप्त होते. अज्ञानी भ्रमात जगतो व अज्ञान हेच त्याचे जग आहे. ज्ञानी व अज्ञानी पुरुषात हेच अंतर व फरक असतो. ओम शांती शांती शांती.